नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हे बघा, आम्ही मच्छी घेऊन आलेलो आहोत आणि आईने काय काय मच्छी घेतली आहे बघा. बांगडे, हा बांगडा मासा आहे, ही कालवा आहे, पिशवीत भरून ठेवलेली आहे. आणि हे गुबेरू मासे आहेत. गुबेरू काटेरी असतात हे, पण फ्राय करून एक नंबर लागतात गुबेरू मासा. आणि ही पोवालन चिंगळं, पोवालन. तर आता याची काय रेसिपी बनणार आहे ते मी माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीचा ब्लॉग असणार आहे हा सर्व. तर मी तुम्हाला शेअर करणार आहे गावाकडच्या काही रेसिपीज, कोळंबीची आणि मच्छीची. तर प्लीज व्हिडिओ बघत राहा, पुढे काय काय दाखवते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मच्छी जाओ, मच्छी ताजी ताजी मच्छी. काय मच्छी आहे ग? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. काय? चिंगळं. चिंगळं. आणि अजून काय? अजून एक काटेरी मच्छी आहे. दाखव. ताजे. ताजे आहेत, मस्त. घरी याची सार बनवून खावा, मस्त लागतं. सार बनवून खायचं. आणि काय आहे? आणि अजून बांगडा आहे आमच्याकडे. बांगडा पण आहे. वा, मस्त. आणि हे किती रुपये? हातात असं वरती पकड, बघू, दाखव आम्हाला. वाव, मस्त, छान. आणि हे चिंगडं आहे. कालवी आहेत ती. कालवी आहेत ना. मी चुकून चिंगडं. आता मस्त जेवणार ना तू बनवल्यावर. आणि हे आहेत चिंगड. आणि हे आहेत कालवी. बघा किती ताजी 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 ताजी. दाखव दाखव. सॉफ्ट आहेत, हात लावून बघा. वा वा, मस्त आहेत. तुम्हाला कुठची पाहिजे ते सांगा. ओके, बाय. बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना सांगा की इथे ताजी ताजी मच्छी भेटत. बाय. हे बघा मंडळी, मस्त बांगड्याचं सार फोडणीला टाकलं आहे. सर्वच दाखवू शकत नाही आता, खूप घाई झाली आहे, जेवण पटापट करायचं आहे. तर जेवढं होईल तेवढं मी दाखवते आहे, कोणी कॅमेरा शूट करायला पण नाही आहे. तर हे बघा, हे सार मी आत्ताच फोडणीला टाकलं आहे, त्याला उकळी येते आहे. आणि इथे तेल गरम केलं आहे, ह्याच्यामध्ये मी आता कालवाचं सुक्कं बनवणार आहे कांदा टोमॅटोवरती. आता मी टाकली आहे पेस्ट, आलं लसूण पेस्ट. आणि आता टाकते आहे कांदा. बारीक कापलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि तेल मी टाकून घेतलंय. तेलामध्ये हे बघा, भाजून देत चांगला त्याला. थोडा तो तेलावरती नरम झाला का त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. तर मंडळी, मी आता टोमॅटो ॲड केलेला आहे याच्यामध्ये, कांद्यामध्ये. आणि ही आलं लसूणची पेस्ट आहे, त्याच्यामध्ये मिरची पण आहे. आलं लसूण मिरची आणि हो कोथिंबीर असं मिळून आई करून ठेवते. तीच पेस्ट मी आता याच्यामध्ये टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे सगळं एकजीव होऊ दे व्यवस्थित, याला थोडं शिजू दे. गॅस थोडासा वाढवला आहे, नंतरच मी मसाला ॲड करेन याच्यामध्ये. आणि हे बघा, सार उकळत आहे मस्त. तर आता याच्यामध्ये मी मसाला ॲड करते. 2.5 चमचा टाकलाय मसाला. हळद, बाबा जरा गरम मसाला द्या ना. आता हे एक करून घेते सर्व ढवळून.
थोडासा गरम मसाला टाका याच्यात बाबा. टाका टाका. आता बाबांनी गरम मसाला टाकलेला आहे. आता मी परत ह्याला एकजीव करून घेते. आता याला सर्व प्रकारचे मसाले हे लागलेले आहेत कांदा टोमॅटोला. तर मी आता याच्यामध्ये कालवी ॲड करते. हे बघा मंडळी, मी आता कालवी ॲड केलेली आहे. आता याला व्यवस्थित ढवळून घेते आणि मग याच्यावरती झाकण ठेवते. मीठ मी नंतर टाकणार आहे. मीठ आणि कोथिंबीर नंतर. कोकम टाकायचं आहे. तर आता एका बाजूने भाजली आहे मच्छी चांगली व्यवस्थित. तर मी आता ती परतती आहे. हे बघा, चांगली भाजली आहे एका साईडून. आता दुसऱ्या साईडने भाजायचं आहे आपल्याला ते. आता वेट करावं लागेल दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी. मंडळी जेवण झालेलं आहे आता करून. आणि आता तनू जेवते. तर तनू काय जेवतेस? तर मी जेवते बांगड्याचा रस्सा आणि बांगडा कोळंबी बांगडा फ्राय, कोळंबी आणि भात. कसं आहे खाऊन बघ, सांग मला. तर आता खाते गाडी आणि तुम्हाला सांगते कसं बनलंय. बस लगेच सांग. गरम आहे ना? तेच तर बघा, तुम्हाला खाऊन दाखवते. कसं आहे सार? एक नंबर. आणि मच्छी खाऊन दाखव जरा. ही वाली हां, कुठची पण खा, तुला आवडेल ती. बांगडा आता खाऊन दाखवते तुम्हाला. हळू काढ, काटा बघ. मला ना बांगड्याची साल बिलकुल साल काढून टाक मग. बघा, मी तुम्हाला लगेच खाऊन दाखवते. काढायला वेळ नाही लागला. कसं आहे? तर चला मंडळी, मी आता जेवायला बसली आहे. हे बघा माझं ताट. आता मी ही जेवते आणि ही व्हिडिओ मी आता इथेच संपवते. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.